नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे कच्च्या केळीची चिप्स। त्यासाठी मी 4 ते 5 कच्ची केळी घेतली आहे। केळीचा समोरचा भाग हा चाकूने काढून घेऊ। केळीची पातळ अशी साल आपण चाकूने काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला केळीची पातळ अशी साल काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी सर्व केळी सोलून घेतल्या आहे। आता किसणी घेऊन त्यावर मी चिप्स पाडून घेत आहे। अशा पद्धतीने मी गोल आकारात हे केळीचे चिप्स पाडून घेत आहे। हवे तर तुम्ही लांब आकाराचे सुद्धा केळीचे चिप्स पाडून घेऊ शकता। आता यावर मी पाव चम्मच थोडंसं मीठ घालणार आहे। थोडीशी यावर हळद टाकणार आहे। यामुळे आपली जी चिप्स आहे ती अजिबात काळी पडणार नाहीत। अशा पद्धतीने मी सर्व मीठ आणि हळद छान असं मिक्स करून घेतलं। हाताने छान असं चोळून घेतलं आहे। आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे आणि त्यामध्ये हे चिप्स तळून घ्यायचे आहे। मध्यम आचेवर आपल्याला छान असे लालसर होईपर्यंत हे चिप्स आपल्याला तळून घ्यायचे आहे। 5 ते 6 मिनिटं छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण हे चिप्स तळून घेऊ। हे पहा, छान असा चिप्सला कलर आला आहे। छान असे कुरकुरीत हे तळले गेले आहे। आता ते आपण एका परातीमध्ये काढून घेऊ। आता यावर काही आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे। पाव चम्मच मी लाल मिर्च पावडर टाकले आहे। थोडंसं मी काळा मीठ घातले आहे। पाव चम्मच मिरेपूड घातली आहे। पाव चम्मच चाट मसाला। हाताने छान असं मिक्स करून घेऊ आणि पाव चम्मच त्यावर मी पिठी साखर घातली आहे। आता सर्व मसाले छान असे आपण याला मिक्स करून घेऊ। हे पहा, तुम्हाला एक चिप्स तोडून दाखवत आहे की छान असे ते कुरकुरीत तळले गेले आहे। छान असे घरच्या घरी ही केळीची चिप्स तयार झाली आहे। खायला खूपच छान लागतात। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे चिप्स नक्कीच आवडतील। तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।